Welcome. My name is Ashlisha Datta Tikhat, and I learning 8th standard in Vidyaniketan English Medium School. Today on the eve of science exhibition, I have made this model, and my model name is Reduce, Reuse and Recycle of Plastic. आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये प्लास्टिकचा वापर करतो आणि इतरत्र त्याला फेकून देतो. मग फेकून दिल्यानंतर ते प्लास्टिक नदी नाल्यांमार्फत समुद्रामध्ये जातं आणि समुद्रामध्ये गेल्यानंतर अशा पद्धतीने ते संपूर्ण समुद्रामध्ये फ्लोट करतं. मग जेव्हा ते फ्लोट करत असतं तर त्याला ट्रॅप करणे किंवा समुद्रातून काढणे हे फार अवघड असते. मग हा जो कचरा आहे फ्लोट करणारा, काही काळाने पाण्याच्या उलाढालीमुळे तो तळाशी जाऊन बसतो आणि जेव्हा हा कचरा फ्लोट करत असतो तर त्यावेळेला अल्ट्राव्हायोलेट रेज जे सन मधून निघणारे रेज आहे ते त्या प्लास्टिकवर पडतात आणि प्लास्टिकवर पडल्यामुळे त्याचे डिग्रेडेशन होते आणि मायक्रोप्लास्टिक मध्ये कन्व्हर्जन होते. मग हे मायक्रोप्लास्टिक संपूर्ण समुद्रामध्ये मिक्स होते आणि संपूर्ण समुद्रामध्ये मिक्स झाल्यानंतर जे ॲक्वेटिक ॲनिमल्स असतात त्या ॲक्वेटिक ॲनिमल्सच्या बॉडीमध्ये सुद्धा ते एंटर करते. बघू शकता 1 in 2 marine turtles have eaten plastic, 90% of sea birds have plastic in their stomach. तर अशा पद्धतीचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते क्रिएट होतात. आणि जे सॉल्ट आहे, मीठ, ते सुद्धा आपल्याला समुद्रातील पाण्यामुळे मिळतं आणि जर त्यामध्येच मायक्रोप्लास्टिक अवेलेबल असेल तर नक्कीच ते आपल्या बॉडीमध्ये एंटर करणार. आपल्या समोर न्यूज सुद्धा आहे, एव्हरी सॉल्ट अँड शुगर ब्रँड इन इंडिया हॅज मायक्रोप्लास्टिक अकॉर्डिंग टू स्टडी. मायक्रोप्लास्टिक फाउंड इन 10 salt 5 शुगर सॅम्पल्स. तर अशा पद्धतीने प्लास्टिक जे आहे ते प्रॉब्लेम क्रिएट करू शकतं. त्यासाठी आम्ही इथे हायड्रॉलिक ट्रॅपिंग नेट लावला आहे. हा नेट काय करणार, जो फ्लोटिंग वेस्ट आहे, जो पाण्यावर तरंगणारा कचरा आहे त्याला इथेच अडकवणार आणि जे रिमेनिंग वॉटर आहे ते समोर जाणार. मग अडकवलेल्या कचऱ्याचं काय करायचं, तर इथे छोटीशी पॅसेज काढली आहे. त्या पॅसेज थ्रू जो फ्लोटिंग वेस्ट आहे त्याला आपण इथे कलेक्शन करू शकतो आणि कलेक्शन झाल्यानंतर कन्व्हेयर बेल्टच्या मार्फत ते फ्लोटिंग वेस्ट श्रेडिंग मशीन मध्ये जाणार आणि श्रेडिंग मशीन मध्ये गेल्यानंतर ते छोटे छोटे स्मॉल पार्टिकल्स मध्ये ते कन्वर्ट होणार. आता इथे आहे फर्स्ट कलेक्शन. पहिले आपण कचऱ्याचं कलेक्शन केलं, वेस्टचं कलेक्शन केलं, त्यानंतर सॉर्टिंग, त्या कचऱ्याला सॉर्ट केल्या जाणार, डिवाइड केल्या जाणार आणि नंतर श्रेडिंग, म्हणजे या मशीन मध्ये ते कन्व्हेयर बेल्टच्या मार्फत जाणार आणि त्याची श्रेडिंग होणार. मग श्रेडिंग झालेल्या गार्बेजला आपण ट्रान्सपोर्ट सुद्धा करू शकतो किंवा रिसायकल करून त्यापासून रियुजेबल प्रोडक्ट सुद्धा तयार करू शकतो. अशा पद्धतीने आपण प्लास्टिक पोल्युशन कमी करू शकतो. त्याचबरोबर फ्लोटिंग वेस्टचे मॅनेजमेंट करू शकतो. आणखी आता कुंभमेळा वगैरे चालू आहे तर तिथे जास्त प्रमाणामध्ये कचरा उत्पन्न होते, कारण आपली संस्कृती अशी आहे की आपण जो पूजा अर्चना झाल्यानंतर जे सामग्री असते त्याला डायरेक्टली रिव्हरमध्ये सोडून देतो. मग रिव्हरमध्ये सोडल्यानंतर अशा पद्धतीने रिव्हर जे आहे ते पोल्युटेड होतात. तर तिथे सुद्धा आपण स्क्वेअर शेपचा फ्लोटिंग नेट सुद्धा लावू शकतो. जे रिव्हर जे तट असतात तिथे आपण स्क्वेअर शेपचा लावू शकतो. हा प्रोजेक्ट आम्ही स्वतः प्रॅक्टिकली इम्प्लिमेंट करून बघितला आहे. बघू शकता आमच्याकडे जे निरगुडा रिव्हर आहे तिथे आम्ही हा प्रॅक्टिकली अप्लाय करून बघितला आणि त्यासाठी आम्हाला अप्रिसिएशन लेटर सुद्धा CEO साहेबांनी दिले आहे. आणि जे सॅनिटरी वर्कर्स असतात, जेव्हा ते ड्रेन होल किंवा ड्रेनेज क्लीन करायला जातात तर बरेचदा त्यांची सफोकेशनमुळे डेथ सुद्धा होते. आपल्यासमोर न्यूज आर्टिकल्स आहे, another worker dies cleaning Delhi drain, 10 death in 35 days. After that sanitary worker injured while manually cleaning chalk drain in Nagpur. तर अशा पद्धतीचे प्रॉब्लेम्स क्रिएट न व्हावे म्हणून आपण ठिकठिकाणी जे ड्रेन होल असतात तिथे अशा पद्धतीचे प्लास्टिक अरेस्टर लावू शकतो. म्हणजे काय होणार, जो काही कचरा आणि पाणी, जे दोन्ही कचरा पाणी सगळं काही मिक्स होऊन ड्रेन होल मध्ये जात होतं, त्यामुळे चॉकअप व्हायचे ड्रेन. तर त्यासाठी आपण इथे प्लास्टिक अरेस्टर लावू शकतो. हा अरेस्टर काय करणार, जो काही गार्बेज आहे, जो सॉलिड वेस्ट आहे त्याला इथेच ट्रॅप करणार आणि रिमेनिंग वॉटर मग त्या ड्रेन होल मध्ये जाणार. म्हणजे सॅनिटरी वर्करला खाली उतरून ड्रेन क्लीन करण्याची गरज पडणार नाही, त्यांचे श्रम सुद्धा वाचणार आणि ड्रेन चॉकअप सारखी समस्या सुद्धा उद्भवणार नाही. थँक्यू. हो, कन्व्हेयर बेल्ट वर्किंग.